रत यमन यमन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा वासुदेवा वासुदेवा. पण या कलियुगामध्ये या शालिवान शकामध्ये हे जपन तपन अनुष्ठान यज्ञ यागन हे साधन या कलियुगामध्ये होणं शक्य नाही. म्हणून आपल्या साधू संतानं महात्म्यानं ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संत मंडळीनं सोपे वर्मा आम्हा सांगितले संती आणि टाळ दिंडी हाती घेवनी नाचा. या कलियुगामध्ये भगवत नामचिंतन गळ्यात माळ घालायची कपाळाला गंध लावायचा आळंदी पंढरपूरची एखादी वारी करायची आणि उगत नामचिंतनाव सपाटा लावून द्यायचा. याचंच नाव कीर्तन आहे. कीर्तन कीर्तन म्हणजे कंबर बांधून चार गोष्टी सांगितल्या इतक्या पुरतं कीर्तन हो नाही आहे. कीर्तन हे नामघोष निर्लज्ज करीती हरीचे दास सकळ ओतंबले रस तुटती पास भवबंधाचे. या कलियुगामध्ये नामचिंतन केल्यावर या नामसंकीर्तन केल्यावर तेने नारायण माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. या कलियुगामध्ये कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन हे मोठं साधन आहे. तर यानं निश्चित देव भेटल्याशिवाय राहत नाही. पर कोण्याही शास्त्रामध्ये 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोटी. कोणचंही पुराण बघा कोणचंही शास्त्र बघा शेवटी काय सांगितलंय. आता या वर्षी जास्तीत जास्त कोण्याही गावामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कमी झालं. आता रामायण. मागच्या वर्षी नेमकं शिवपुराण सुरू झालं. आम्ही शिवपुराणाचे अभ्यास केले की मूर्ती स्थापना झाली रामाची. मग आता कोण्याही गावानं कोणी काय म्हणायला नाही यावर्षी आता रामायणच लावू. म्हणजे जुनं ते सोनं जुन्या पद्धतीवर यावंच लागतंय. आमच्या मोतीराम महाराजानं मारोतराव महाराजानं रामायण सोडून कोणचा ग्रंथ लावू द्याला हो नाही. आता शेवटी लोक तिथंच आले. मधात मधात झालं ते भागवत येते म्हणजे काही ते ग्रंथ आपले नाहीत त्या ग्रंथाची निंदा म्हणून नाही. पण ते साधनं अवघड आहेत. रामायणाचं असं आहे सोपं आहे. व्यवहारिक लोकायला रामायण इतकं सोपं आहे. व्यवहारिक लोकायला रामायण असं शिकवित आहे महिलाईनं कसं वागावं पुरुषाईनं कसं वागावं कीर्तनकारानं कसं वागावं टाळकऱ्यानं कसं वागावं. व्यवहार प्रपंच करून देव होण्याचं साधन म्हणजे रामायण आहे. विडाला म्हणून रामायण तर 12 महिने गावात चालू असलं पाहिजे. पण काही काही गावानं श्रावण महिन्यात का होईना लाईतात. पण काही काही लोक म्हणतात मग नाही नाही गेल्या वर्षीच रामायण लावलं यंदा दुसरा ग्रंथ लावू.
पण आमच्या गावामध्ये मोतीराम महाराजाच्या अगोदरपासून जवळजवळ 150 वर्षापासून रामायणच आहे. ते 3 महिने चालतंय. श्रावण महिन्यात आरंभ आणि मार्गशीर्ष वद्य नवमीला शेवट आहे. 3 महिन्यामध्ये संपूर्ण रामायण. म्हणजे वाचून घ्यायचं काही, सांगून घ्यायचं काही, पण रामायण सोडून ग्रंथ दुसरा पण आहे. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जान. पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. रामायणाचा एक एक श्लोक ते भवबंध छेदक समर्थ देक. कथून गेला वाल्मिक शतकोटी संख्या हो. एक श्लोकात वा एक चरण सादर करी जो श्रवण. तो श्रीरामाचा पर्यंता पूर्ण मुमुक्षा माझे आगळा. आदिपासोनी अंतिवरी राम कथा अमृत लहरी. सादर जो श्रवण करे तोची संसारे धन्य होय. राम मनता रामची होई रे. राम मनता रामची होई रे. राम मनता रामची होई रे. पती बैसोनी पदवी घेई 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 रे. बरं झालं वारं थांबल्यावर तरी आले. दुपारच फोन केला, म्हणले मी शिर्डीला आहे पण थोडं उशिरा का होईना येतो. आता येतो म्हणतोय माणूस, पण आता शिर्डीहून कुठे येणं होत असते होय. पण एक असं इच्छा असेल तर मार्ग दिसेल असं म्हणतात. अंतकरणातून इच्छा असल्यामुळं 4ला निघाले आणि 9:45ला हजर झाले. काही का होईना वारं थांबलं म्हणून तुम्हाला कीर्तन थोडं भेटलं. नाही तर आमचा पहिला झटका असा आला तर आम्हाला वाटलं आता मंडप तर जाते पण आम्ही जातोत काय की. आता मला कुठं पळाय आले. आमचे चांदोजे जे फरार झाले गायब. बरं झालं. राम म्हणता रामची होईजेन पदी बैसोनी पदवी घ्यायची. उत्तरकांड संपते अंती वैकुंठा गेला लक्ष्मीपती. आईचे चरित्र ठेवणी जगती जग उद्धरावया कारणे. आता बरं झालं. आता शांत. हे तो काय वाजू लागले. जनरेटर वाजू लागले. एका जनार्दना शरण झाले उत्तरकांड संपूर्ण. पुढे श्रोती करावे नामस्मरण. राम राम स्मरा हो. मना राम राम टाळी वाजवाती. गाता डोला प्रेमे. गाता डोला प्रेमे आपुलिया तोईती. मना राम राम टाळी वाजवाती.
जोईती नाचा डोला प्रेमे आपुलिया जोईती म्हणा तारी वाजवावे नाचा डोला प्रेमे आपुलिया जोईती नाचा डोला प्रेमे आपुलिया जोईती मना राम राम टाळी वाजवाते किती तुम्ही बोंबला हे वाजित नाहीत टाळ्या आता नाही हो म्हणतानी वाजवा म्हणायलो ते असं म्हणणं झाल्यावर टाळ्या वाजतात का ते सभेत असतात टाळ्या ते सभा असल्यावर नाही का ते पुढारी म्हणतात काय तुमच्या गावाचे रस्ते मला देखवून होत मी जर आलो असे रोड करेल की माणसं तोंडा उलतू उलतू पडली पाहिजे आणि मग वाजतात टाळ्या तसं कीर्तनामध्ये नंतर टाळ्या वाजवायच्या नसतात म्हणतानी वाजवायच्या असतात म्हणून आता फक्त आपणाला रामायण कथा चालू आहे आणि कीर्तन म्हणजे नामचिंतनच आहे याच्याबद्दल तुम्हाला सांगायलो सर्वांना लहान्या मोठ्याशी कुठे वट्यावर टप्यावर बसलेले राहू द्या जिथपर्यंत भजनाचा आवाज आला बाया पोराय सगट टाळी वाजून एकदा सगळ्यांना भजन करू आपण हे आम्ही म्हणतो तुम्ही फक्त टाळ्या वाजवा म्हणू वाटलं तर हळूहळू म्हणा म्हणजे लय तुमचाही गर्दा होईल तर आमचा स्वर जाईल पण तुम्ही जसं 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 आवाज निघल तसं म्हणा तुम्ही कारण आता उत्साह येण्यासारखी भजनी मंडळ बी आहे आणि आता वादकावर तर मिरच्या ओवाळून टाकावं आता आले परत म्हणून मिरच्या ओवाळा वाटायल्यात पळून गेले असते तर काय केलं असतं राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया आवता हात का मानव दे अल्लाह ने तुझ दिया आवता हात का मानव दे अल्लाह ने आवता हात का सुख से सोया नाहक जमाना खोला खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोला आवता हात का मानव दे है अल्लाह ने तुझ दिया टाळ वाजवा हळू हळू टाळ्याचा आवाज काढा जरा कारण टाळा टाळी लोपला नाच अंगो अंगे मुराला चांद टाळ्याचा आवाज टाळामध्ये घुसला पाहिजे राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया कबीर जी कैसे है आउट इसका अर्थ मराठी में होता है 3.5 आउट इसका अर्थ मराठी में होता है 3.5 अरे 3.5 हाताचा नरदेह तुला अल्लाने म्हणजे देवाना दिला कशा करता दिला काही खाण्याकरता काही पिण्याकरता नाही दिला देवे दिला देह भजना गोमटा पण तोया झाला फाटा बागेक्याचा हा नरदेह केवळ भगवंतानं भजना करता दिला पण हे माणसं भजन न करता या तोंडानं खाऊ नाही ते खातात या तोंडानं पिऊ नाही ते पितात या तोंडानं बोलू नाही ते बोलतात खाया पिया सुख से सोया क्या खाया और क्या पिया अरे जो आदमी का खाना नहीं वो कुत्तों का खाना है वो आदमी ने खाया मांस खाता हाउस करे आणि जोडोनी वैरी टीवी तसे खाया पिया क्या पिया अरे जो आदमी का पीना नहीं हो राक्षसों का पीना है वो आदमी ने पिया उसको 90 बोलते 90 पिया खाया पिया सुख से सोया कहाँ सोया
वसमत नांदेड़ हाईवे रोड पे सोया। अरे गन्ने का ट्रक आया और ऊपर से गया। किसका क्या गया भैया तूने जमाना खो लिया, इसलिए कबीर जी कहते हैं राम भजन खो दिया। कमल मुख राम भजन को दिया, राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया। सावध होने भजने लागा, भजने लगा, देव करा कैवारी, देव करा कैवारी। मल्हारी तिवारी माझा मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी माझा मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी माझा मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी माझा मल्हारी तिवारी। अरे सावध होऊने भजने लागा, देव करा कैवारी. नाही या मनुष्य जन्मामध्ये सावध होताल तर पुन्हा हा मनुष्य जन्म प्राप्त होणारा नाही. मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कारे अंध होसी जाणून. हे फक्त मनुष्य जन्मातच भजन करता येतंय, इतर यवनीमध्ये हे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान. याच देही घाणे देवाचे भजना, अनेक हे दान, अनेक हे दान नाही कोठे. याची देही घाणे देवाचे भजना, अनेक हे दान, अनेक हे दान नाही कोठे, नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान दुसरीकडे नाही, म्हणजे पशु पक्ष्यादिकामध्ये त्याच्या देहामध्ये हे ज्ञान नाही. आता हे देव आहे, हे मंदिर आहे, हे कोणाला कळत आहे? माणसाला कळते, कुत्र्याला कळते का? कुत्र्याला काय खुशाल मधात जाते. माणसानंच देवाच्या डोक्यावर नैवेद्य ठेवलेला असते, आणि ते 4 पायाचं कुत्र जाऊन 2 पाये मारुतीच्या छातीवर देते, आणि ते देवाच्या डोक्यावरला नैवेद्य खाते. त्या कुत्र्याचा गुन्हा आहे का माणसाचा? आता माणसाला अक्कल नसल्या त्याला काय करता? आणि त्याच्या भानगडी अशा आहेत, पुन्हा शहाण्या माणसाला देवाला निवद घेऊन जाण्याची लाज वाटते. आणि बायाचा तर भाव इतका आहे, बाया म्हणतात माय देवाला दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये, आणि देवाला नैवेद्य न्याला तर मालक नेत हो नाहीत, मग बाया देतात अशा लेकराजवळ. मग आता बायाचा नैवेद्य म्हणजे एका चपातीमध्ये 25 निवद करतात. एक चपातीचा उंडा घ्यायचा आणि 25 निवद करतात. उगा इतका इतका तोडायचा उंडा आणि तयावर टाकायचं, आणि त्याला काय ते एकदाच उलथण्यानं पालथे करायचे, आणि ते भाजले नाही भाजले की परातीत वडायचे, आणि मग सगळ्या निवदायला कढीचं 1 बोट, आमटीचं 1 बोट, एक भाताचा शीत, आणि एकदाच या वाटीमध्ये या लेकराजवळ द्यायचे. आणि नेवागा मारुतीला 1 ठोई, विठ्ठल रुक्मिणीला 1 ठोई, महादेवाच्या पिंडीवर 1 ठोई. मग त्याला काय कळते? याच्या हातात दिसलं की ते कुत्रं पुन्हा लगेच बघत आहे की ते आकार बघत आहे कुत्रे, याला काही समजत नाही, ते कुत्र्याला समजत आहे.
आणि मग ते कुत्रं जवळ आलं की हे लेकरू त्याला म्हणते येऊ 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 येऊ. मग ते येऊ येऊ केलं की कुत्रं तर लय मस्त असं. त्याला पक्क माहीत आहे मंदिरात जावंच तरच हे आणि तिथं गेल्यावर आपलंच आहे. अरे हे ज्ञान कुत्र्याला नाही, गाढवा डुकराला नाही, फक्त मनुष्यच देहामध्ये हे ज्ञान आहे. हे देव आहे. हे ज्ञान कोणला आहे? पस्वादी यवनीच्या ठाई इसेया वाचोनी ज्ञानाची नाही, तेच इसे नरदेही वाढविल्या हित काय झाले विठाला. म्हणून हे देव आहे. भजन करता येतंय. हे फक्त गाढवा डुकराला पशु पक्ष्याला करता येत नाही. फक्त मनुष्य जन्मातच भजन करता येतंय. म्हणून आपण मनुष्य जन्माला आलोत ना तर केवळ भगवंतानं देवे दिला देह भजना गोमटा, पण तोया झाला फाटा बारीक याचा. म्हणून माणसानं भजन केलं पाहिजे. भजन म्हणजे आता या भजनाची एक व्याख्या सांगतो सोपान महाराज. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजानं भजन कशाला म्हणावं याची व्याख्या सांगितली. आता भजन आपण काय म्हणतो? टाळ वाजणे, इना लावणे, मृदंग लावणे, याचं नाव भजन. इतक्या पुरतं नाही. लावणी, मृदंग, श्रोती, टाळ, घोष, पण इतक्या पुरतं भजन नाही. काही माणूस म्हणत असेल मला टाळ वाजवा येत नाही. काही माणसं म्हणतात आपल्याला भजन येत नाही. हरिपाठ न येऊ द्या. मी तर याच्या पुढे सांगत असतो, तुमच्या गळ्यात माळच घाला असं मी कधीही कुठेही कोणाला आग्रह करीत नाही. नसू द्या माळ. काय करायचे? आमच्यासारखे 4-4 गळ्यात माळे घालून शिने धुरे कोरायले दुसऱ्याचे. परमार्थ करून काय उपयोग आहे? गळ्यात माळही नसू द्या, हरिपाठही येत नसू द्या, पण बक्कळ माणसं असे गावोगाव भजने आहेत. भजन कशाला म्हणावं हे सांगायला तुम्हाला. अरे कोणाच्याही दुःखासुखामध्ये सहभागी होणे याचं नाव भजन आहे. कोणाच्याही दुःखासुखामध्ये माणूसच दुःखी असेल तर त्याचं दुःख घालून त्याला सुखी करावं इतक्या पुरतं नाही. एखादं जनावरही दुःखी असेल, पशुपक्षी जरी दुःखी असेल तर त्याचं दुःख घालून त्याला सुखी करणे खरं याचं नाव आहे भजन. भलते याती भलत्या येवनी, भलते प्रकारे करोनी, सुख प्राणी मात्रा लागोनी द्यावे अनुदिनी हेची भजन विढाला. भगवत नाम चिंतन करणे याचं नाव आहे भजन. याचं नाव आहे कीर्तन. कीर्तन म्हणजे कंबर बांधण्यापुरतं नाही, तर कीर्तनाचे वर्ग 4 आहेत. आता 4ही वर्ग सांगत नाही. कीर्तनाचे वर्ग 4: गुणसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नामसंकीर्तन. आता ह्या 4ही कीर्तनापैकी सगळ्यात सोपं कोणचं कीर्तन आहे? जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी, जन्मांतरीचे, जळतील पापी. संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या जन्मातलं कळत न कळत झालेलं पाप जळल यात नवल नाही. अनेक जन्माचं जरी पाप असेल तर ते जळून भस्म होतंय. जळतील पापे जन्मांतरीचे.
इतकं आणि सोपं आहे, हे काही लय अवघड नाही. आता मला ते नामचिंतन येतच नाही. दादा साहेब होय का असं काय लय अवघड आहे का? लय असं काही लांब लचक बी नाही देवाचं नाव की दमा दाटून मरायसारखं. अक्षर किती आहेत? दोची अक्षराचे काम आणि उच्चारावे राम राम रा म. तर या अक्षराची मऊ सांगतो तुम्हाला नाथमारावाच्याच भाषेमध्ये. रा आणि म आपण काय करू, या दोन अक्षराच्या वाटण्या करू. कसं आहे 10:30 वाजता वाटणी झाली की सोडून देऊ. दोन अक्षराच्या वाटण्या करू. मयाकडं रा आणि तुमच्याकडं म. मग सगळ्यानं म म्हणायचं, मी रा म्हणल्या. पण त्याच्यात एक आठ आहे, होटाला होट लागू द्यायचा नाही. मग सगळे भजने असो, श्रोते असो, महिला मंडळ, कोणी बी लहान थोर, हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 मी रा म्हणतो आणि तुम्ही सगळ्यांनी काय म्हणायचं म. पण आठ ध्यानात ठेवा, होटाला होट लागू द्यायचा नाही. मी आधी म्हणतो रा. ते तुम्ही किती म्हणायचे प्रयत्न केलं तरी ते न्यारच व्हायला. ते म्हणूनच माणसात आणि जनावरात फरक असा सांगितलं. तुम्ही शेळीची जात कोण्या टायमाला बघा बरं, गप बसती का? चरता नाही, गप बसत नाही. बाबळीचा पाला खात खात चावीत चावीत आता खाताने काय आरडायचे? बर खाताने आरडल यात नवल नाही. खाऊन पोट भरल्यावर घरी आल्यावर तुम्ही रात्री 12 वाजता उठून बघा बर तिच्याकडे. माणूस पाहितलं की बर तोंडही गप राहत नाही, शेपुटही गप राहत नाही. तसे बरेच माणसं काही गपही राहत नाहीत आणि होतही काही नाही. शेळीच्या शेपटानं तिच्या अंगावरली माशी उठती का आणि गप राहते का? आता जिच्या अंगावरली माशी उठत नाही ती दुसऱ्याच्या अंगावरली माशी उठेल का होय? तसं काही माणसाला घरातलेच भेट नाहीत आणि रस्त्यालाच म्हणतात हे बरोबर नाही तुमचं, ते म्हणतात घरचं बक्की. मग तुम्ही किती जरी प्रयत्न केले तर हे म्हणता येत नाही. पण याची मऊस तुम्हाला सांगायला, होटाला होट लागल्याशिवाय राहत नाही. आणि रा म्हणता आणि किती तुम्ही तोंड दाबून धरलं तरी तोंड वाचल्याशिवाय राहत नाही. याचं काय कारण आहे? नाथ महाराजांना वर्णन केले भागवतात. रा म्हणलं की तोंड वाचत आहे का? हे पोटातले इकार पाप बाहेर पडतात. आणि म म्हणलं की होटाला होट चिटकत आहे, म्हणजे पुन्हा त्याला पापाला यायला मधात जागा नाही. रकारा पुढे मकार मांडोने करीते उच्चार, जिनोनी पापाचा संभार तो न राती शुद्ध विठाला. आता अक्षर दोनच आहेत, दुसरे सांगतो. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, दुर्लभानी सुपार, दुर्लभानी सुपार, बाबा लागील पहार.
असं सांगायचं मला पाठ काकडा नाही. राम राम दोनच अक्षर आहेत. बरं अवघड नाही. सुलभ आणि सोपा रे. सुलभ म्हणजे सुलभ म्हणलं तरी सोपंच आहे. सुलभ आणि सोपा रे म्हणजे डबल का तू कोबर आहे म्हणतात. याचं कारण आहे माणसाला काही काही वेळच एकदा सांगितल्यावर समजत नाही ना. म्हणतो तुला एकदा कळ ना का रे. एकदा नाही कळल्यावर दुसरा कान सुल्या. अक्षर दोनच आहेत. या दोन अक्षराचा उच्चार जर केला तर जळतील पापे जन्मांतरीचे. परंतु परंतु आता परंतु का सांगायलो. आता 10:15 वाजलेत आणि टाइम आपला किती आहे 8:30 ते गेला. हा वाऱ्याचा पुन्हा धरायचा आहे का. हा मग तेच म्हणून त्याच्यामुळेच मुद्दाम मी म्हणायलो का मलाच उल्हास आहे वाढवायचा हो. हा मग त्याच्यानं म्हणायला नाही तर काही माणसं मग म्हणायचे येणं काय लावले भानगड कथा. नाहीतर मला विशेष तुम्हाला सांग का यावर्षी काय विशेष आहे की काही नाही की या गावातून 5-6 फोन आले हो सकाळपासून. नाही तर काही काही गावाचा फोन येत नाही तेव्हा दादी पत्रिका पाठवली ना त्याला कळ ना का याचं. पण पत्रिका तर पाठवलीच पण सकाळपासून 5-6 जणांचे फोन आहेत. वाटायला लागल्यावर एकाचा झाला की एकाचा. आता नावं मला माहीत नाहीत पण ते तारीख घेतानाच आमचे दत्तराव महाराज ते म्हणले टेजच माझ्याकडे म्हणजे ज्ञानेश्वरी पारायणाचं. आणि दुसरा एक फोन आला पुन्हा माजी सरपंच बोलतो म्हणले. तेच आवाज पोरासारखाच आला. त्याच्यानंच पाहा वाटू लागेल मला काय तरुण पोरग आहे का काय. हे तर 50च्या पुढं गेलेले. बरंच वय 60 असून सेने पुन्हा तरुण पोरासारखा आवाज आहे. आणि एवढं वय होऊन बी पुन्हा याच्या सहभागी. आजूक 2-3 फोन आले इथूनच. चला यालो म्हणलं यालो रस्त्याला लागल्या होय फोन. मग आता इतके फोन आल्यावर मग आता अर्धा तास वाढलं तरी काय व्हाले होय. नाही भजने नाही हो म्हणायचे कारण भजनेला ताण आहे किंवा इळा नाही दम नाही. आता आता क्वचित तुम्हाला सांगतो मी तोंडापुरती स्तुती करीत नाही. पण आल्याबरोबर दत्तराव महाराजाला काय म्हणलं सोपान महाराज बहुतेक करून कथा आहे तिथं कीर्तनालाही राहतात पण आहेत की नाही की कारण गाव जवळ आहे गेले असताल. नाही म्हणले आहेत. लावा फोन लगेच. फोन लावल्यावर म्हणले आराम करायलो. नाही म्हणले या महाराज आले तर म्हणजे आलोच. आले नाही तर बहुतेक करून भागवतकार कीर्तनकाराला भेटत नाही. आणि कीर्तनकार भागवतकाराला भेटत काय दुश्मनी हे दोघायचे काय नाही. बरेच भागवतकार गावात जरी असले तर कीर्तनाला येत नाहीत. आणि पुन्हा लोकही म्हणतात नाही हो बसून ताटत आहे. बसून ताटत आहे. आता यायचंच कसं अंग ताठ नको ना. इळभर कथा आहे 2-3 तास सांगतात कीर्तनाला उभं राहतात. आता येरी राहतात का नाही मला माहित नाही बरं. पण जिथं त्याची कथा आहे तिथं मग कीर्तन आहे तिथं ते कोण्याही गावात टाळ घेऊन उभे आहेत. हे वारकरी संप्रदायाची लक्षणच आहे. कीर्तन कोणाचंही असो जर कीर्तन मंदिरात चालू आहे महाराज जर कोण्या रूम मध्ये झोपला असेल तर ते भजन प्रेमी नाही. ते उग कलाकार असेल. कला निराळी आणि भजन निराळ. विढाला आता हे भजने मला यायच्या वडिलापासून ओळखी येतात. हे भजने म्हणलं म्हणजे हे कलाकार नाहीत बरं. आता आधुनिक काळानं गायन कला करावं लागते. गायन कला येऊ नये. वारकरी संप्रदायाला गायन कला नसावं असं नाही आहे पण कला म्हणून नुसतं वापरायचं नाही. तर हे वारकरी घराण्यातले लेकरं आहेत. वारकरी घराण्यातले याच्या वडिलोपार्जोपासून काकडा दुपारती भजन करीत आलेले आहेत. मग सोपान महाराजांना सांगितलं म्हणले
तुम्हाला खरा महाराज आशीर्वाद तेच आहे बरं. तुम्ही इनामूल्य स्वयंपाक गावाचा कोणाचाही करून दिला का, हे लई मोठं काम आहे. पंगत करणाऱ्यापेक्षा स्वयंपाक करणाऱ्याला जास्ती फल आहे म्हणायला हरकत नाही. कारण खर्च कोणी करील, पण नुसतं खर्च केल्यानं होत आहे का माणूस स्वयंपाकाला नाही आल्यावर. म्हणून कोणाची पंगत असो त्यानं तर असं सांगितलं, मागासवर्गीयाचाही जरी लग्न असो कोणाचा स्वयंपाक असो, म्या 1 रुपया न घेता ते स्वयंपाक करून दिला. याच्यापेक्षा काय म्हणजे हे आशीर्वाद असा लागत असतंय की हे भेदात्मक करायचं नाही. कोण्याही जातीचा असो स्वयंपाक करायचा आहे का, जात कोणची बी असो, अन्न मुखामध्ये जात आहे का ते आपण सहकार्य करणं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. म्हणून मी मग सहज म्हणलं मग मला बरं आहे, तुम्हाला काय काय येत आहे म्हणलं. नुकती येते का, ते म्हणले नुकती येते, चक्क्या येतात, बालुशाही येते, गुलामजांभळं येतात, काही बी जमतंय म्हणले. पण म्हणले आता येळच नाही की इथं झटका बसला मला. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. स्वयंपाक करणे, पंक्तीला वाढणे हे सुद्धा परमार्थच आहे बरं. आता या सप्त्यामध्ये कोणाला काही जमत नसेल तर सतरंजी आथरणे, एखादी सतरंजी घरला नेणे, कोणची सेवाच आहे. स्वयंपाक करू लागणे सेवाच आहे. स्वयंपाक नाही आला तर पंक्तीला वाढणे, वाढू नाही लागलं तर पहिल्या पंक्तीला जेवून घरला वाढण नेणे. कोणचा महाप्रसाद आहे, वाया कसा जाईल, घरचे खातील. समर्थाचे पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पक्वाने, तेही श्रवणे अर्थे पठणे, मोक्षेची लाभे विठाला. अहो जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही जगती. एवढी नामाची ताकद आहे की तेवढं अजून जगात पापच निर्माण झालं नाही. जळतील पापे जन्मांतरीचे, साधारण पाप जळतील यात नवल नाही, जळते दोषाचे डोंगर. आणि घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. घेता पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळते पापाचे. कितीही पाप असू द्या जळून भस्म होते, इतकी नामाची ताकद आहे. पण आता परंतु सांगणार आहे, सगळ्यात सोपं साधन म्हणजे नामसंकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, हे खरं आहे. परंतु ते नामचिंतन, ते नामसंकीर्तन कोणाच्या मुखातून ऐकावं? भ्रष्ट वाणीतून कीर्तन ऐकल्यानं काही एक फायदा होत नाही. मनोरंजन होईल, टाइमपास होईल, 1 तास 1.5 तास लोक हसत येईल बी. आणि मग काही नाही कळणारे म्हणतात काय कीर्तन जमलं राव. कोण म्हणतंय? जर त्याच्यातलं काही कळत नाही होते, पण कळणाऱ्याही करता. आता तर तुम्हाला सांगतो अलीकड कीर्तनाचं सगळं डफडच होऊन बसलेलं आहे. आणि लोक ऐकणारे बी टाइमपास म्हणून ऐकायलेत, मनोरंजन म्हणून. आम्ही कीर्तनकार बी तसेच घुसले मधात. मग लोक खुश होण्याकरता काही बी. पण काहीच्या मुखातून कीर्तन ऐकल्यानं मला तर वाटते पाप तर जळायचं नाही, पण पाप झाल्याशिवाय राहायचं नाही. कारण कीर्तनाचे टिंगल होणे, कीर्तनाचे अवहेलना होणे हेच पाप आहे.
म्हणून तुकोबरायनं तुम्हाला आम्हाला सांगितलंय देवाचं भजन देवाचं कीर्तन कोणाच्या मुखातून ऐकावं? हरिदासा मोकी हरिकथा श्रवण हरिदासा मुखी हरिकथा श्रवण पुण्य पुण्य विशेषता पुण्य पुण्य हरिदासा मुखे हरि कथा श्रवण तेने पुण्या पुण्य विशेषता हरीच्या दासाच्या मुखातून हरीची कथा जर श्रवण केली तर विशेष पुण्यपदरात पडते. कोणाच्याही मुखातून हरीची कथा ऐकल्यानं पुण्यपदरात पडत नाही. म्हणून तर तुकोबराय म्हणतात या कलियुगामध्ये कीर्तन सोपं आहे तेने नारायण देईल बेटे. कीर्तन कोणीही करावं ह्या अमुकच जातीनं करावं अनुकच माणसानं करावं असं काही नाही. पण कीर्तन करण्याच्या अगोदर तुकोबराय म्हणतात अधिकारी व्हा. कोणी व्हा रे? अधिकारी. आणि त्याशी हरी देईल. मग आता अधिकारी होण्याकरता काय करावं लागेल महाराज? याचं उत्तर महाराज तिसऱ्या चरणात देतात. अंगी वैराग्याचे बळ 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 अंगे वैराग्याचे बळ साहे खळ जिनावे. अंगात वैराग्याचं बळ पाहिजे आणि साहे खळ म्हणजे काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार याच्यावर विजय मिळविलेला पाहिजे. ओले मृतिकेचे मंदिर आत साजन उंदीर गुंफा करिता ती पोकर याचा कोणी नका करू अंगीकार गा वासुदेव करीतो फेर.
10 उंदरायनं ही बिल्डिंग कोरून 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 हिला खिळखिळ करून टाकले. म्हणून तर कीर्तनाची मर्यादा अशी आहे. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन करायला भेट होते लोक. बरेच भजने असे होते. तर तुम्हाला काही 1-2 जणांचे नावं सांगतो तुम्हाला. तुम्ही विनायक महाराज उकळीकर पाहितले असतात ना. पाहितली. संपूर्ण मालिका मुखोद्गत होती आणि रात्रभर टाळ घेऊन उभं राहत होते. एवढ्या चाली पाठ होत्या वारकरी चाली. झालेली चाल पुन्हा डबल येऊ देत नव्हती. आणि इकडं आमच्या इकडं त्याच्या बरोबरीचे लक्ष्मण महाराज लिमलेकर मोहगावकर अलीकडे होते आमच्या बरोबरीचे. आता असे अनेक टाळकरी होते अभ्यासू, पण त्यानं कमरा बांधून कीर्तन केले नाही. ते म्हणायचे भजनात जेवढा आनंद आहे का, म्हणजे कीर्तन कराय का भेट होते. कीर्तन केल्यावर लय वागावं लागतंय हो. लय आडमार्गाला हॉटेल असलं तर जाता येते. नाही तर रोड टच हॉटेल असल्यावर गाडी उभी करा येते का आम्हाला. लय लोकांची नजर असते. आता काही राहिलं नाही तसं. म्हणून तर आमच्या काकानं माहिती जावं, 10 पट कीर्तनकारानं वागावं आणि 1 पट भेद बोलावं. आता वागणं आमचं आवाळभर इकडं सवाळभर तिकडं आणि इथं जोर देऊन बोलायलेत. अरे काही उपदेश करायला वयाची मर्यादा आहे. आता कालचे कंटुले 10 आणि 20 वर्षाचे उभं राहिले तर म्हाताऱ्या माणसाला म्हणायचे अंगात झटका असते आणि त्या झटक्यामध्ये कीर्तनाला उभं राहिलं त्याला वाटतं मी लगेच देवच झालो काय की. निघाले उपदेश करायला. नसता अधिकार. आणि उपदेशाशी मला बोला पुंडली वैराग्य. वैराग्य या शब्दाचा अर्थ आहे मालेगावकर सर्वस्व असावं आणि असून त्याचा त्याग असावं. त्याग म्हणजे सोडून द्यायचं नाही, त्याचं ममत्व नसावं. म्हणजे बॉटल कीर्तन सुटल्यावर द्यावं लागल बरं. एरी म्हणाले सर्वस्व असावं. याच्याकरता फक्त 13वा अध्याय ज्ञानेश्वरीचा बघा. सर्वस्व असावं आणि असून त्याचा त्याग असावा म्हणजे त्याचं ममत्व नसावं. 13वा अध्याय बघा. आता मला काही सगळा पाठ नाही. का वृक्षाची सावली वाटे जाता मिनाली, घरावरील तेतुली असता नाही, सावली सरीसीचा असे परी सरीसी असे नसे, स्त्रियेचे तैसे लोलुपे नाही. महाराजाला घर नसावं का घराचं ममत्व नसावं. ममत्व नसावं. काही माणसं म्हणतात महाराज तुम्हाला काय करायचंय घर, मग काय रोडावर बसितो का आम्हाला. महाराजाला घर असावं. आता महाराजाला बायको नसावं का बायकोचं लेकरा बाळायचं ममत्व नसावं. कसं आहे ममत्व नसावं. आता काही माणसं आम्हाला विचारतात महाराज तुमचं लग्न झालंय का. आता नाही म्हणल्यानं सपादत आहे का होय. आता उगं खरंच बोलावं लागतंय. हां लग्न झालंय. मग तेवढ्या कुठं थांबवतात. मग लेकरं असतील. आता हे बोलायसारखी गोष्ट आहे का. लग्न झालंय म्हणलं लेकरं असतात म्हणलं मग हां लेकरं येतं तितक्यावर थांबत नाही. किती येतं 5 आहेत. बापाऱ्यानं तुम्ही महाराज असून इतके लेकरं का. मग आता 1-2 दत्तक घेतो.
अरे महाराजाला घर असावं, महाराजाला बायको असावं, महाराजाला लेकरं असावं, लेकराला दूध खाला म्हैस असावं, पण महाराज म्हशीचा नसावं. म्हणजे याचा अर्थ संसारी असावे. आणि अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. याच्यामध्ये फक्त आपल्या डोळ्यासमोर या वयामध्ये या परमानामध्ये उतरले फक्त मारोतराव महाराज. आता मोतीराम महाराजांना तर लग्नच केलं नाही. आता त्याला ममत्व होतं की नाही याची म्हणायची गरज हो नाहीच. पण मारोतराव महाराजानं लग्न केलं. मारोतराव महाराजाला लेकरं बी 2 होते, सखारामजी आणि पांडुरंग. बरं गरिबी होती म्हणून सिने परमार्थ धरला, मोतीराम महाराजाची संगत धरली असं नाही. हो श्रीमंती होती, घरची श्रीमंती आणि गावचे पोलीस पाटील होते. एवढा सगळं वैभव असून परमार्थाकरता मोतीराम महाराजाची संगती धरली तर 40 वर्षामध्ये एकदा घर सोडल्यावर पुन्हा फिरून घरात संसाराच्या नारे घालूनिया सुन हो संसाराच्या नारे घालूनिया सुन हरी भजने ये खवळले ढग. हरी भजने ये धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य धर्म केला. महाराजानं जगा करता पोटच्या लेकरा बाळायचा जायजातीचा घरादाराचा त्याग करून फिरले म्हणून त्याच्या कीर्तनाची मौज तुम्ही ऐकली असताल ना. कीर्तन काय कीर्तन होतं. महाराजांना नुसता आवाज काढल्याबरोबर झोपीतली माणसं उठून येत होते.
ओळखीचंच गाव असावं नाही, कोण्याही जिल्ह्यात जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, महाराज गेले आणि आवाज ऐकल्याबरोबर शेतातले लोक गावात येत होते. आता आम्ही उद्या दोपारा येऊ द्या बरं पळशीत, गावातले लोक शेताला जातात आणि शेतात जाऊन फोन लावतात गावातल्याला, ते गेलं का हाय अजून. म्हणजे एवढं आमचं भेव आहे. आणि त्याच्या करता शेतातून गावात येत होते. याचं कारण आहे अंगी वैराग्याचे बळ. अंगात वैराग्य होतं म्हणून बोले तैसा चाले आणि त्याची वंदावे पावले. ते बोलले तसं वागले. आमचं बोलणं वेगळं न वागणं वेगळं म्हणून आमच्या कीर्तनाची टिंगल होती. त्याच्या कीर्तनाची मौज सांगू का, त्यानं नुसतं हा हा म्हणल्याबरोबर खाड खाड टाळ्या वाजत होत्या आणि परमानं म्हणल्याबरोबर एवढा रंग भरत होता. रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात. प्रेम हरिदास नाचता, हरिदास नाचता, रंग भरे कीर्तनात, देते आसे देव आता आपला रंग गेला. आता रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. का रंग भरत होता तर त्यानं इना घेतल्यावर कंबर बांधल्यावर देव टाळ घेऊन उभा राहत होता. तेथे असे देव उभा आणि दिसे समचरणाची शोभा. देव दिसणारी गोष्ट नाही पण निश्चित त्याच्या कीर्तनात देव होता. म्हणजे का होता तर रंग भरे कीर्तनात. जिथं देव आहे तिथं रंग भरल्या राहत नाही म्हणून अंगे वैर याला धरून उभा राहा. ज्ञानेश्वर माऊली